तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायतीसमोर काँग्रेसनं जागरण गोंधळ आंदोलन सुरुवात केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं नगरपंचायतीच्या क्षेत्रामधले जे नागरिक आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रशासकाचा काळ आल्यापासून ज्या मूलभूत सेवा सुविधा आहेत नगरपंचायतीकडनं त्या पुरवल्या जात नाहीत अशा प्रकारची तक्रार जे सातत्यानं नागरिक करत असतात आणि या तक्रारींना घेऊन किंवा या मागणीला घेऊन काँग्रेस आता मैदानामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। काँग्रेसनं हे जागरण गोंधळ आंदोलन जे आहे ते नगरपंचायतीच्या दारामध्ये सुरुवात केलेलं आहे आणि मूलभूत सुविधा ज्या आहेत स्वच्छता असेल, पाणी असेल, विद्युत पुरवठा असेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन काँग्रेस मैदानात उतरलेली पाहायला मिळते। मला सांगा, हे आंदोलन करताय तुम्ही, यामागची काय मागणी आहे तुमची? सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की रेणापूर नगरपंचायत अंतर्गत जे काही नागरिक आहेत ते सगळे गोरगरीब नागरिक आहेत, कष्टकरी नागरिक आहेत। त्यांना ज्या घरपट्ट्या नळपट्ट्या दिल्या जातात त्या घरपट्ट्या नळपट्ट्यावरती व्याज लावलं जातं। जसं की सावकारी चालू आहे नगरपंचायतची मनमानी कारभाराप्रमाणे जुन्या ग्रामपंचायतच्या काळापासून न भरलेल्या लोकांना त्यांनी व्याजाच्या नोटीस दिलेल्या आहेत, ते त्यांनी रद्द कराव्यात। 2 नंबरची मागणी आहे की सगळ्यात महत्त्वाची रेणापुरात स्वच्छतेचा प्रश्न आहे। कोटी रुपये बजेट असून तर या ठिकाणी स्वच्छता नाही। रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग साचलेत, घरातून 8-8 दिवस झाले कचरा बाहेर निघत नाही। यामुळे दुर्गंधी वाढून आजार वाढण्याची शक्यता आहे। पावसाळा सुरू झालेला आहे, सुरुवातीला तर 15 दिवस अगोदर पाऊस पडला पण नगरपंचायतीची कसलीच दखल नाही। नाल्या स्वच्छ नाहीत, नाल्या तुंब भरून वाहिल्यात। यामुळे जर डेंग्यू सारखा जर रोग वाढला तर याला प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहणार आहे। ही आमची प्रमुख मागणी आहे की ह्यांनी स्वच्छतेवरती भर द्यावं। या ठिकाणी येणाऱ्या नागरिकाची हेळसांड करू नये। 2-2 ऑफिस करून बसले साहेबांनी। या ठिकाणी जुनं ऑफिस आहे, नवीन ऑफिस त्यांनी अग्निशमक दलाच ठिकाणी केले, जागा नाही हे सांगून। पण एखाद्या वयस्कर माणसाची या ठिकाणी हेळसांड होते, त्याला इथं बसून त्याची विचारपूस केली जात नाही। त्याला ह्या ऑफिसून त्या ऑफिसला आणि त्या ऑफिसून ह्या ऑफिसला करायला लावलं जाते। यामुळे त्यांचं भरपूर हातोहात मानसिक ताण त्यांना येत आहे, ते त्यांनी करू नये। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, MRGSचे जे कामं ग्रामपंचायतीला चालू आहेत ते नगरपंचायतीमध्ये परत एकदा सुरू व्हावेत। हा माझा गरीब शेतकरी वर्गाचा गाव आहे। या ठिकाणी नगरपंचायत अंतर्गत सगळे शेतकरी आहेत, यांचं काय नुकसान? या ठिकाणी दरवर्षी जर 5 विहिरी मंजूर झाल्या तर गेल्या 7 वर्षामध्ये 35 झाल्या असत्या आणि येणाऱ्या पुढल्या वर्षामध्ये प्रत्येक 5 झाल्या असत्या। या ठिकाणचे प्रत्येक शेतकरी सदन झाला असता। या ठिकाणी नगरपंचायतने त्यासाठी पावलं उचलावेत। जे काही कलेक्टरकडे एक्स्ट्रा बजेट असते त्यासाठी यांनी मागणी करावी व ते परत एकदा लोकांना MRGSची कामं सुरू करून द्यावेत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आमचं एक म्हणणं आहे की यांनी कचऱ्याचं व्यवस्थापन परत एकदा व्यवस्थित करणं गरजेचं आहे। आपण जर लक्षात घेतलं तर रेणापूर नगरपंचायतीमध्ये नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा ज्या आहेत ते उपलब्ध करून देण्यात यावा अशा प्रकारची मागणी नागरिक आणि काँग्रेस मिळून करत आहे। आपण जर लक्षात घेतलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामुळं भाजप असेल, काँग्रेस असेल आणि विविध पक्ष असतील आता या नगरपंचायतीकडे लक्ष देऊ लागलेत, हे या आंदोलनावरनं स्पष्ट होत आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।